अंबरनाथ पश्चिम येथील कोहोसगाव येथे रामनवमीनिमित्त राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतलाय। गुरुवारी दुपारी मंदिरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव विधिवत पार पडला। त्यानंतर संध्याकाळी पूजन करून पालखी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। मिरवणुकीत युवकांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला। डीजेच्या तालावर तरुणाई थिरकत होती, तर लाठीकाठीच्या मर्दानी खेळांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। या मार्गातील विविध चौकात फटाक्यांची आतषबाजी करत पालखीचे स्वागत करण्यात आले। या नेत्रदीपक दृश्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला। पालखी मिरवणुकीतील भाविकांसाठी मुस्लिम बांधवांकडून थंड पाणी व शीतपेयांची व्यवस्था करण्यात आली होती। जय श्रीरामचा नारा देत सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देण्यात आला। कोसगावातून निघालेली ही पालखी सायंकाळी 7:30च्या सुमारास वांद्रेपाडा येथील हनुमान मंदिरात दाखल झाली। यावेळी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। सर्व भाविकांनी एकमेकांना रामनवमीच्या शुभेच्छा देत प्रभू श्रीरामांचा जयघोष केलाय। साई सेवा मंडळ, सावकार क्रीडा मंडळ आणि कोहोसगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आयोजित करण्यात आला होता। प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला। यावेळी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, नगरसेविका तेजस्विनी मिलिंद पाटील, अर्चना चरण रसाळ, दर्शना उमेश पाटील, हर्षदा पंकज पाटील, नगरसेवक विपुल प्रदीप पाटील, उमेश पाटील, सुदाम रसाळ, चरण रसाळ, सुरेंद्र पाटील, श्याम रसाळ तसेच माजी नगरसेवक पंकज पाटील हे देखील उपस्थित होते।